देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, सबसंतन की जय. आता वंदन तुम्हा सर्वांना, मला जन्म देणाऱ्या माझ्या आई वडिलांना, आणि मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांकडून काही शिकले असेल, मी अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत कुणाकडूनही काही गुण आपल्याला घेता येतो. जे जे भेटते भूत ते माने जे भगवंत. जो जो ज्याचा घेतला मी गुण तो व्या गुरु केला जाण. गुरु म्हणजे कोणी मोठा असं काही नाही, कुणाकडूनही आपण शिकू शकतो. फक्त गुरुबीज मंत्र ज्याच्याकडून घेतला असेल तो मात्र आपला खरा सद्गुरु त्याला. काय माहिती त्याला? सद्गुरु. तर आज आपल्या मिरजे गावातील सप्त्यातील चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या वर्षीच्या ह्या सप्ताहातील ही प्रवचनाची सांगतेची शेवटची सेवा असेल. बघा, सप्त्याला आपल्या 30 वर्ष झाली. किती? 3 दशक पूर्ण झाली. 3 दशक. 1997 ला माझा सप्ताह सुरू झाला. मला अजूनही आठवतं. आम्ही पारायणाला बसलो होतो त्या मधल्या आता छोटं मंदिर झालं तिथं रामाचं काय तिथं सप्ताह झाला. आणि तेव्हाही जेवढी माणसं होती ना तेवढीच माणसं आहेत. 3 दशक झाली. किमान 30 टाळकरी आपल्या गावातले उभे असायला पाहिजे होते. जाऊ द्या, आपल्या नामदेव महाराजांमुळे निदान हे छोटे टाळकरी छोटे वारकरी जरी आपल्या बरोबर आहेत, पण पाहिजे ना, नुसत्या पंक्ती घालून त्या बुवांना हे देऊन नाही उपयोग. इथं उभं राहिलं पाहिजे तुम्ही. आणि इथं उभं राहण्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष त्या पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला बोलावलं पाहिजे. असं कुणी या मंडपात येऊ शकत नाही. त्या मंडपात येण्यासाठी सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्यानेच आपल्याला इथं काय करावं लागतंय? बोलवायला लागतं. त्यानंच ती बुद्धी आपल्याला द्यायला लागते. तर असं आपण इथं येतो. आज आमचा पोपट मामा दिसत नाहीये नेहमी असणारा, पण तीच माणसं आहेत. थोडीशीच काही वाढ झाली असेल तर मिरजेवाडीकरांचीच कृपा म्हणायची आपल्यावर, तेव्हा कुठं आपला मंडप भरतोय. तिथं बसलेल्या माणसांना विनंती, मंडपात येऊन बसा. मंडपात येण्यासारखं पुण्य सद्भाग्य कुणाचंही नाही. ते सद्भाग्य आपल्याला पांडुरंगाने दिलंय, तर त्या सद्भाग्याचा काय करा? उपयोग करून घ्या. तर आज सेवेसाठी मी 4थ्या अध्यायातील 12व्या श्लोकाचं निरूपण असणारी 74वी ओवी घेतली. आता मी काय नेहमीसारखं प्रवचन करणारी किंवा अभ्यास करणारी नाही. मला आपला आमच्या दाजींचा फोन आला, तुला प्रवचन करायचंय, तू करशील का? म्हटलं करेल. आणि मी रोज एक स्टेटसला माऊलींची ओवी ठेवत असते रोजच्या रोज. मग त्या दाजींचा फोन आल्यानंतर 2 दिवसानं ही 74वी ओवी स्टेटसला आली. म्हणजे रोज मी ठेवते त्याच्यात. माऊलींच्या आळंदीच्या संस्थांच्या ग्रुपला मी आहे, त्यामुळे रोजच्या रोज एक प्रवचन मी ऐकते. येत नाही, पण मी मात्र ते काय करत असते? ऐकत असते. मग ती ओवी सहज मला आवडली म्हणून मी ती ओवी आज निवडलेली आहे. ओवी आहे, जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचुनी आनंद निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पण आधारे. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचुनी आनंद निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पणा आधारे. छोटासा मला सेवेची संधी मिळाली म्हणून मी छोटस गाणं सादर करते. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, प्रभु चरण की धूल बनावे, प्रभु चरण की धूल बनावे, इस सेवा में आया सेवा का अवसर पाया
काया धन्य भाग सेवा काया काया. आजच्या सेवेला आपण सुरुवात करू. जैसे क्षेत्रीचे पेरीजे ते वाचनी आणन निपजे का पाहिजे तेची देखिले दर्पण आहे. म्हणजे शेतात आपण जे पेरू तेच उगून येतं किंवा आपण आरशात जे बघतो तेच आपल्याला दिसतं. का कधी असं होतं की शेतात गहू पेरलाय आणि ज्वारी उगवली. आता आपण सगळे शेतकरी आहे, शेतकऱ्याची मुले. होतं का कधी असं की शेतात गहू पेरला आणि ज्वारीचंच पीक आलं? अशी कधी जादू झाली का? नाही झाली. जे आपण पेरू ना तेच उगवतं. आणि आरशात सुद्धा आपलं जसं रूप आहे, आपण काळे गोरे नकटे वक्ते कसे जसे आहेत तसं आपण आरशात दिसतो. दर्पण म्हणजे काय? तर आरसा. मग त्यात वेगळं दिसत नाही. मग माऊलींना याच्यामध्ये काय सांगायचंय ते आपण आता समजून घेणार आहोत. पण त्यामुळे मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. कोरोना आला होता बघा आपल्याकडे. कोरोना, त्या कोरोनाने आपल्याला काय दिलं? सांगा, कुणी सांगा. कोरोनाने आपल्याला काय दिलं? काहीच नाही दिलं कोरोनानं. काहीतरी तर दिलं असेल, चांगलं वाईट. काय दिलं? काहीतरी उत्तर द्या. काय वाईट दिलं? तू होता का कोरोनाच्या काळात? तुला कळतोय का कोरोना? कळतोय का बाळा? मला यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे की कोरोनानं आपल्याला काय दिलं? काहीच नाही दिलं. दिलं असेल ना, कुणाला दुःख दिलं असेल, कुणाला आनंद दिला असेल. काय दिलं कोरोनानं? मला उत्तर पाहिजे, म्हणजे मला पुढे जायचंय. बघा, आणि आनंद दिलाय का रे कुणाला कोरोनानं? दिला, आनंद सुद्धा दिला. मला हेच सांगायचंय. आनंद दिला. हा, की आपली लांब असणारी नातेवाईक आपल्या जवळ आले, हा मोठा आनंद दिला. संपूर्ण पांगलेला परिवार एका जागेवर आला, हो, ते खरा आनंद दिला. बरोबर. दुःख दिलं, त्यांची माणसं गेली, ते खूप मोठं न भरून येणार दुःख. पण त्या माणसाची तर ती वेळच ठरली होती. मग तुम्ही काही करा, कोरोना नसता तरी तो त्यावेळी गेला असता. कोरोनानं आपल्याला खूप काही दिलं. कोरोनाने आपल्याला माणूस बनवलं आणि कोरोनानं आपल्याला कमी गरजांमध्ये, कमी अपेक्षांमध्ये जगायला शिकवलं. बघा ना, आता लग्नाचा किती डाऊन चाललाय. लाखो करोड रुपयांच्या आपण उधळण करतोय. पण कोरोना काळात लग्न झाली ना, 10 माणसात 50 माणसात किती खर्च वाचवला. चांगली गोष्ट आहे ना. कोरोनानंच दिलं नाही आपल्याला. आणखी कोरोनानं आपल्याला आपली संस्कृती परत दिली. बघा, आपली संस्कृती काय होती? परगावावरून आपण बाहेरून कुठूनही आलो तरी काय करायचो आपण? पहिल्यांदा हातपाय धुवायचो, बरोबर ना? स्वच्छता. कोरोना काय करत होता? कोरोना काळात आपण काय करत होतो? सतत गरम पाण्याने हात धुवत होतो, हातपाय धुवत होतो, एकमेकांना स्पर्श करत होतो. ही संस्कृती आपलीच ना पूर्वीची, जी आपण काय केली होती? सोडून दिली होती. ती कोरोनाने आपल्याला काय केली? जाणीव करून दिली त्याची. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आपला जसा दृष्टिकोन आहे तसं आपण शिकायचं असतं, तसं आपल्याला दिसतं. आपल्या मनामध्ये तेच पेरलं जातं. जसा आपला दृष्टिकोन आहे तसंच आपल्या मनामध्ये काय केलं जातं? पेरलं जातं. समजा आता मी ही पांढरी साडी घातली आणि ह्याला मी हिरवा चष्मा घालायला दिला, ह्याला निळा चष्मा घालायला दिला आणि याला लाल चष्मा दिला, याला काहीच घालायला नाही दिलं. आणि साडीचा रंग विचारला तर हिरवा चष्मा घातलेला काय म्हणेल? कसली साडी आहे? हिरवी साडी. निळा चष्मा घातलेला काय म्हणेल? निळी साडी. लाल चष्मा घातलेला काय म्हणेल? लाल साडी. आणि ज्याने चष्माच घातला नाही त्याला खरं तो काय म्हणेल? पांढरी साडी. म्हणजे त्या खरं तर दिसतंय, सत्य ते दिसतंय. म्हणजे आपल्या मनावर आपण जो चष्मा घालतो, तो दृष्टिकोन घालतो, जो पूर्वग्रह ठेवतो, त्यामुळे आपल्याला ते तसं दिसतं. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्या डोळ्यावरचा तो चष्मा, तो दृष्टिकोन, तो पडदा बाजूला काढावा लागेल. तेव्हा आपल्याला खरं काय आहे, सत्य काय आहे ते दिसणार आहे, ते समजणार आहे. माऊलींना तेच सांगायचे की तुम्ही काय करताय? का
स्वयंपाक. म्हणजे आपण जर त्यातनं चांगलं शोधलं तरच आपल्याला चांगलं मिळणार आहे. आपण जर त्यात सतत तक्रारी करत राहिलो, सतत पुन्हा काढत राहिलो, की आपल्या माइंडमध्ये, आपल्या हृदयात, आपल्या शरीरात सगळं तेच पेरलं जाणार आहे. म्हणून आपण पेरतानाच काय करायचं, शुद्ध बीज पेरायचं. तेव्हा आपल्याला काय होईल, पुढचं सगळं चांगलं उगवलेलं दिसेल. शुद्ध बीजात पोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हटले तसं नाही, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आपण जर शुद्ध बीज पेरलं, चांगलं लावलं तरच चांगलं उगवणार आहे. असं कधी होईल का दुसऱ्या झाडाला, आंब्याच्या झाडाला, पपईला असं कधीच होत नाही. तुकाराम महाराज अजून एक म्हणतात, पेरिले कडू जिरे तया आम्रफळे कैची येती. पेरिले कडू जिरे तया आम्रफळे कैची येती. आपण तर जिरं पेरले आणि ते कडू जिरं, ते नाही का तापाला आपल्याला लागतं द्यायला, ते पेरलंय आपण आणि त्याच्यापासून आपण अपेक्षा कशाची करतोय, आंब्याची. तसं होणार आहे का, नाही होणार. म्हणून आपल्याला काय पेरायचंय, तर चांगलंच पेरायचंय. आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता हेच उदाहरण नाही, छोटंसं बघायचं. नामदेव महाराजांचा मुलगा किती छान चाल करत होता, त्याने ते बीज रोवलंय ना, शुद्ध बीज रोवलंय, त्याचं ते गोमटं फळ आले. ते आपण बघितलं ना, आता कसं नाचत होतं छान. गेल्या वर्षी सुद्धा ते मृदुंग देताना खूप सुंदर नाचत होतं, मला अजून ते डोळ्यापुढे दिसते. म्हणजे आपण पेरलेलं बीज, आपण रोवलेले विचार ते शुद्ध पाहिजे, ते चांगले पाहिजे, ते सद्विचार पाहिजे, तरच पुढचं सगळं काय होणार आहे, चांगलं होणार आहे. जसा मनाचा दृष्टिकोन तसंच सगळं पुढचं घडत असतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपण जे मनात म्हणत असतो तसंच होतं. आपण जर सतत म्हणलो की नाही बाबा यंदा पाऊसच चांगला नाही, पावसानं लयच नुकसान केलं, कांद्यावा हेच पडले, रोगच पडला, असंच झालं तसं झालं, मग तुम्हाला तेच नुकसान होणार नाही. जर तुम्ही असं म्हणला एखादाच वाफा बाबा खराब झालाय, तर बाकीचे वाफे चांगले आहेत ना माझे, मग त्यातनं तुम्हाला चांगलं उत्पन्न निघणार. तुम्ही जर सतत नकारात्मक भूमिका घेतली, त्या आयुष्यातून नकारात्मकच गोष्टी घडतील. आता बघा, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये झाडं किंवा शेतात आणि गुरांच्या गोट्यात गाणी लावलेली असतात बघा. ऐकलंय का, गुरांच्या गोट्यात गाणी लावलेली असतात, म्युझिक सतत चालू असतं. ते म्युझिक असं मंगलमय सनई वगैरेचं म्युझिक असतं. कशासाठी असतं ते, तर त्या संगीताचा परिणाम त्या जनावरांवर व्हावा, त्या जनावर पण कशी खुश राहावी, आनंदी राहावी आणि आपल्याला भरपूर दूध त्यांना द्यावं. म्हणून झाडांमध्ये सुद्धा मोठ्या बागांमध्ये गेलं ना, तर त्या झाडांच्या शेजारी जसं पाण्याचा ठिबकचा पाईप असतो ना, तसा एक छोटासा माईक असतो. तिथं माईक मधून सुद्धा ना अशी छोटी चांगली गाणी, अभंग त्या त्या प्रदेशातील गाणी ऐकायला येत असतात. मग त्या गाण्यांच्या स्पंदनातून काय होतं, तर पॉझिटिव्हिटी येते आणि ती झाडांची वाढ चांगली होत असते. म्हणजे चांगलं होण्यासाठी आधी चांगलं पेरावं लागतं, चांगलं करावं लागतं, तेव्हाच ते सगळं चांगलं उगवतं. मी आता बाहेर ट्रिपला गेली होती, तर त्या अरुणाचल प्रदेशमध्ये बघा, सगळीकडे ना त्या बौद्ध धर्माचे असे मंत्र लिहिलेले, पताका सगळ्या कुठेही जा सगळीकडे त्या पताका बांधलेल्या. आम्हाला वाटलं काय ऍक्शन आहे, म्हणजे आमचा दृष्टिकोन बघा काय. आम्ही काय म्हणलं, कसला ऍक्शन द्यायला तुटक्या फटक्या तुटक्या जाईल तिथं ते सगळीकडे तेच येते. बारबाचा डोंगर बघावं तर ती पट्टी आली मध्ये, असा आमचा दृष्टिकोन बघा, म्हणजे दृष्टिकोन कसं. मग शेवटी विचारलं की हे कशासाठी लावले तुम्ही, तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की याच्यावर आम्ही मंत्र लिहिले आणि हे मंत्र बांधले. ते वाऱ्यावर असं लहरी झालं, वाऱ्याच्या लहरी बरोबर त्या मंत्रातून चांगली ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे पसरते. मग आमच्या भागामध्ये ऍक्सिडेंट होत नाही, आजारी लोक पडत नाहीत. खरंच ना, तिथं ना असे आपल्या बघा गावोगावी दवाखाने असतात. शिरवळला गेलं तर शेजारी किती दवाखाने, पण त्या भागात दवाखाना नव्हता. मोठ्या शहरात आम्हाला दवाखाना बघायला मिळाला, छोट्या शहरात वगैरे नव्हतं. का, तर ती चांगलं पेरलं होतं त्यांनी, पॉझिटिव्हिटी पेरली होती. काय पाहिजे, पॉझिटिव्हिटी एनर्जी राहिली, चांगलं ते मंत्र सतत फिरत राहिले की लोक काय होती, चांगल्या विचारांची होती, त्यांचं शरीर पण चांगलं होईल, हवा शुद्ध होईल. म्हणून ते वातावरण तिथलं तसं होतं.
वागायला मिळाले. तिथं ना आपल्या सैनिकांचे जितके तुकडे त्या प्रत्येक तुकडीचे 100, 75 असे लोक राहिला होते प्रत्येक तुकडीचे. आणि आम्ही आपल्या गाडीतून जाताना बघायचो तर त्या सैनिक काय करायचे, काही सैनिक त्यांच्या त्या पत्र्याची दुपटी बांधलेली असायची त्याच्यावरती फिरत असायचे. पण काही सैनिक असं मोठं सॅक खांद्याला अडकवलेली, हातात रायफल घेतलेली आणि तो धापाचा डोंगर चढत असायचा. आता आम्हाला वाईट वाटलं ना, आता युद्ध नाही काय नाही, चीन बॉर्डरवर गेलो, युद्ध नाही काय नाही आणि कशासाठी हे करत असतील. त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की हे जर आम्ही रोज केलं नाही, हे जर आमच्या अंगात रोज घेतलं नाही, ही शिस्त जर आम्हाला रोज राहिली नाही, ऐनवेळी जर चीननं युद्ध पुकारलं तर आम्ही ते लढू शकणार नाही. आम्हाला ते ऐनवेळी कधी ऑर्डर आली युद्धावर जा, तर त्या युद्धावर जाण्यासाठी आमची तेवढी ताकद पाहिजे, आमच्यात आधी ते पाहिजे. नाही तयारी जर नसेल आमची तर आम्ही युद्ध करू शकणार नाही. म्हणजे आधीपासून ते काय करतात, स्वतःच्या शरीराला पण ते सवय लावतायत, मनाला सवय लावतायत की आपल्याला एवढ्या थंडीत एवढ्या बर्फात सुद्धा चढून जायचं, युद्ध असो नसो ते रोज पुरवतायत. रोज त्यांच्या शरीररूपी क्षेत्रामध्ये ते अंगीकारतायत. तेव्हा मग त्यांना ऐन युद्धाच्या वेळी ऐन मोक्याच्या प्रसंगी त्याचा योग्य वापर करता येणार आहे. अचानक ते काय करू शकणार नाही. म्हणजे क्षेत्र शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. तर क्षेत्र म्हणजे आपण आले बसलोय ती जागा, त्या अख्ख्या गावाचं क्षेत्र, आपल्या देशाचं क्षेत्र. पण माऊलींना मात्र काय सांगायचं इथलं की आपलं हे शरीररूपी क्षेत्र हे बाह्य झालं आणि अंतर क्षेत्र म्हणजे आपलं मन. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणतात. आपलं मन जर निरोगी असेल तरच आपलं शरीर काय राहतं, निरोगी राहतं. आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आधी आपल्याला काय केलं पाहिजे, आपलं मन स्वच्छ ठेवलं पाहिजे, मन चांगलं ठेवलं पाहिजे. आपण जर एखाद्याला आरे म्हणलं की समोर करायचं म्हणतो काय म्हणतो ना, ते जर आपण एखाद्याला मावळत म्हणलं का हो बरे का, समोर ते आपल्याला विचारतो ना, तो आपल्याला कशा भाषेत आदरार्थी भाषेत बोलतो. म्हणजे आपण जसं पेरू, आपण जसं सांगू, आपण जसं वागू तसंच फळ आपल्याला मिळतं. जेव्हा आपण एक गोड दाखवतो, एकच दाखवतो तो बघा तो असा, त्यावेळेला 3 बोट आपल्याकडे येत असतात. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला वाईट म्हणतो तेव्हा तिपटीनं आपण वाईट होत असतो, तिपटीनं पाप आपल्याकडे येत असतं. म्हणून बोट दाखवायचं नाही, कुणाला उन्ह बोलायचं नाही. आणखी क्षेत्र म्हणजे आपली मुलं, आपण स्वतः, आपण त्यांना जे संस्कार करू, आपण आपल्यावर जे संस्कार करू तेही महत्वाचे असतात. तर अशीच एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. सुधा मूर्ती बऱ्याच जणांना माहिती असते, इन्फोसिस कंपनीच्या माहिती नाही बघा. 1950 सालचा जन्म आहे त्यांचा. त्या ब्राह्मण कुटुंबातीलच होत्या आणि महाराष्ट्रीय होत्या, पण त्यांचे कुटुंब बेळगावला राहायचे. त्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण कन्नड भाषेतून झालं, पण मराठी भाषेच्या संस्कृत भाषेच्या खूप होत्या. तरी सुद्धा त्या काळात त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आणि टाटा कंपनीचा नियम होता की काय करायचं नाही, महिलांना नोकरीला घ्यायचं नाही. पण इंटरव्ह्यू झाले त्यामुळे ह्या सुधा मूर्ती होत्या त्या चांगल्या, म्हणजे मार्ग त्यांना होते, पण इंटरव्ह्यू सुद्धा त्या चांगला पास झाला. पण केवळ तिथला नियम असा की स्त्रियांना मुलींना नोकरी द्यायची नाही. आणि सुद्धा तर तिच्या आई वडिलांनी आता भेदभाव न करता वाढवलेलं. तेव्हा सुद्धा म्हणाली नाही, माझ्या आई वडिलांनी मला असा कधी मुलगा मुलगी भेद शिकवला नाही, सगळीकडे मग मला काय नको नोकरी. मग त्या रतन टाटांच्या वडिलांना भेटायला गेले की तुम्ही का करत नाही असं, मला माझ्या आई वडिलांनी असं शिकवलेलं नाही भेदभाव करायचा. तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवता, मग तुमचे जे पुरुष काम करतात तेच काम मी करू शकते, मग तुम्ही मला का नोकरीला घेत नाही. त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या पेरलं होतं बीज कशाचं, स्त्री पुरुष समानतेचं. कुणीही कमी नाही, कुणीही मोठा नाही, पुरुष म्हणून हा श्रेष्ठ, स्त्री म्हणून कनिष्ठ असं काही नाही. म्हणून त्या स्वतः तिथपर्यंत गेल्या. आणि टाटांना मागल्या का घेत नाही तुम्ही. पण त्या टाटांना नवल पोलजी टाटा होती ते, त्यांना सुधा मूर्तींचं प्रत्यक्ष बोलणं आवडलं आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कंपनीचा नियम मोडला आणि त्या सुधा मूर्तींना तिथं
नोकरी दिली. म्हणजे जे बीज पेरलं होतं, जे संस्कार केले होते, ते संस्कार त्यांना कुठं उपयोगाला आले? त्यांच्या आयुष्यात, व्यावसायिक जीवनात. त्यानंतर नोकरीला लागल्यावर त्यांच्या आईनं आणखी एक संस्कार केला त्यांना की सुद्धा तुला पगार 10 रुपये मिळू दे, 100 रुपये मिळू दे, पण त्यातले 25% तू बचत करायची. एवढे दिवस पगार होता का? नव्हता. पण मग जेवढ्या खर्चात तुझं भागत होतं त्यापेक्षा आता जास्त मिळायला लागलं, मग तू कंपल्सरी काय करायची? 25% बचत करायची. आणि तिनं बचत सुरू केली. त्या काळात तिच्याकडे काय पगार जास्त नव्हता, पण 100 ते 25 रुपये ती ठेवायला लागली. आणि कालांतराने 1981 साली त्यांचं लग्न वगैरे झालं होतं आणि त्यांचे मिस्टर त्यांना काय करायचं होतं? कॉम्प्युटरची कंपनी तयार काढायची होती, पण भांडवल नव्हतं त्यांच्याकडे. मग ते भांडवल नव्हतं, मग कंपनी कशी उभी करायची? त्यावेळेला सुद्धा मूर्तीने जे साठवलेलं होतं, बचत केली होती, ही बचत झाली होती 10,000. तेवढे 10,000 त्यांनी आपल्या पतींना दिले आणि त्या 10,000वर त्या पतींनी त्यांच्या मित्राला आनंदन केलेला जोडीला घेऊन कंपनीची सुरुवात केली, स्टार्टअप केला. आणि तीच इन्फोसिस कंपनी आज जगातील, आपल्या देशातीलच नाही तर जगातील खूप मोठी कंपनी आता आहे. आणि आज त्या सुद्धा मूर्ती अजूनही काय करतात की त्या केलेल्या बचतीतून आता त्या इतर गरीब मुलांना, संस्थांना मदत करत असतात. त्यामुळे त्या कितीही मोठ्या असल्या तरी अजूनही साधे लोक त्यांना जाऊन भेटू शकतात. त्यांनी ज्या मुलांना मदत केली, ज्या संस्थांना मदत केली, ते लोक त्यांना भेटतात. त्यांची कोट्यवधीची आता संपत्ती आहे त्यांच्याकडे, पण त्यांची राहणी अगदी साधी आहे. हे बीज त्यांच्यामध्ये त्यांच्या आई वडिलांना पेरलं होतं, म्हणून त्या इतक्या मोठ्या होऊ शकल्या. म्हणजे जे क्षेत्रीय पेरलं होतं तेच पुढं उगवलं. त्याचा मोठा काय झाला? वटवृक्ष झाला. छोट्या बीजाचा मोठा वटवृक्ष झाला. मग आरसा काय दाखवतो आपल्याला? आरसा आपण समोर उभं राहिलं की जसं तसं शूर्पणखेचं नाक आपल्यावर, शूर्पणखा कशी आरशात दिसत असेल? कशी दिसत असेल आरशात? का नाकासाठी दिसत असेल का? नाही. जसं आहे तसंच आरसा दाखवतो. मग आपला खरा आरसा असतो आपलं मन. आपला खरा आरसा कोण? आपलं मन. आपण चांगलं केलं तरी आपल्या मनाला माहिती असतं. आपण एखादी चुकीची गोष्ट केली ना तरी ते आपल्या मनाला माहिती असतं. मन रूपी आरसा आपल्याला खात असतो आतून, हे तुझं चुकलंय. आता मी शिक्षिका आहे, तर मला कधीतरी एखाद्या मुलाला चुकून जर मी दिवसभर रागवलेले असते दिवसा आणि तिला त्या मुलाची जर संध्याकाळी परत येताना समजून घातली नसेल तर काय होतं? मला संध्याकाळी परत ते झोपेपर्यंत लक्षात राहतं, अरे आज मी त्या समृद्धीला बोलले बरं का, पण तिला नंतर समजावलं नाही. म्हणजे आपल्याकडून जी चूक झाली ते काय होते? आपला मन रूपी आरसा आपल्याला काय करत असतो? सांगत असतो. मग आपला हा मन रूपी आरसा काय करायचा? आपल्याला सगळ्यांना स्वच्छ ठेवायचा. मग आता तुकाराम महाराज सांगतात बघा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. म्हणजे मन प्रसन्न असेल तर जे काय पाहिजे ते आपण साध्य करू शकतो. मग आपला मन रूपी आरसा काय करायचा? आपल्याला प्रसन्न ठेवायचा. सारखा सवर्णबंदी करून तो आरसा प्रसन्न होणार नाही. आपण जेव्हा इतरांना मदत करू, इतरांशी चांगलं वागू, तेव्हाच तो आपला मन रूपी आरसा कसा राहणार आहे? प्रसन्न राहणार आहे. आणि प्रसन्न राहिलेलाच मग तो आरसा दिवसभर आपल्याकडून सगळं चांगलं काम करून घेणार आहे. जर तो आरसा प्रसन्न नसेल तर आपलं काम सुद्धा नीट होणार नाही. त्या कामात थंडीभर चुका होत राहणार. बरोबर. मग आता मुलांनी काय केलं पाहिजे? ही जी छोटी मुले त्या मुलांनी आपल्या क्षेत्राबद्दल म्हणजे आपल्या स्वतःच्या साठी काय केलं पाहिजे? तर त्यांना साधण्याची, गुरुकुलाची मुले आहेत त्यांना ह्या साधण्याची गरज आहे. त्यांनी नित्य नियमित साधना केली पाहिजे, तरच त्याचं बीज पुढे होणार आहे. बघा आता बघा ना, मला त्या सुन्या बापूचा मुलगा हे वाजवताना दिसला, मृदुंग वाजवताना दिसला, म्हणजे तो काय गेली 1-2 वर्ष साधना करत असेल ना, त्यामुळे त्याला ते वाजवता येते. ती नियमित साधना केली तर त्याचं फळ त्याला मिळणार आहे. आणखी काय केलं पाहिजे ह्या मुलांनी? तर शाळेतील जो अभ्यास आहे, दिलेला जो गृहपाठ आहे, तो रोजच्या रोज केला तरच परीक्षेत यश मिळणार आहे. आता
असेल बाबा 8वी पर्यंत पास नापास नाही तर आता आले गेल्या वर्षीपासून 5वीला आणि 8वीला नापास आले बरं का मुलांना. 5वी जर तो पास नाही झाला त्याला नापास करता येते, 8वी त्याला मार्क नाही पडले त्याला नापास करता येते. काही दिवसांनी परत येईल पहिली पासून नापास करता येण्याची सोय. जरी आता मग त्यांना वाटतं अभ्यास नाही केला तरी चालतंय, पण असं नाही. मग 10वीला त्याचं फळ भोगावं लागतं, 12वीला फळ भोगावं लागतं. म्हणून काय केलं पाहिजे त्या मुलांनी आपल्या क्षेत्रामध्ये कोणतं बीज पेरलं पाहिजे तर अभ्यासोपी, आणि तेही नियमित अभ्यासोपी. ते जर बीज पेरलं तरच त्यांना पुढे भविष्यात कुणीतरी मोठं होता येईल, चांगल्या पदावर जाता येईल, चांगला माणूस होता येईल. जर अभ्यासाचं बीज बाळांना तुम्ही आता पेरलं नाही तर भविष्यात काय होईल, आताच नोकऱ्या मिळत नाहीत अशा अवस्था आहे. मग तुमचं काय होईल याचा विचार करा आणि आताच तुम्ही अभ्यासाचं बीज पेरा, आणि ते सुद्धा नित्य नियमितपणे. आणखी एक सांगते, आता मी शिक्षक असताना मला सतत शाळा अभ्यासाच येते बघा. शाळा ही सुद्धा आपल्या गावचा आरसा असतो, प्रत्येक गावचा आरसा ती शाळा असते. मग ती शाळा कशी आहे, शाळेचं बाह्यांग कसं आहे, शाळेचा अंतरंग कसं आहे, शाळेची मुलं कशी आहेत. मग त्या गावानं जर आपली प्रतिमा स्वच्छ दिसावी असं वाटत असेल तर ती शाळा चांगली केली पाहिजे, ती शाळा स्वच्छ केली पाहिजे. स्वच्छ म्हणजे कसं, त्या शाळेचं कामकाज कसं चाललं पाहिजे, सगळं चांगलं चाललं पाहिजे. जेव्हा या शाळेतील मुलं बाहेर जातात, कुठल्या स्पर्धांमध्ये यश मिळवतात, काय मिळतात, त्यावेळेला शाळेचं नाव काय, कुठल्या गावच्या मुलांचा नंबर आला हेच तिथं पुकारलं जातं. मिरजातील गायत्रीचा नंबर आला असं पुकारलं जातं ना. म्हणजे शाळा ही सुद्धा काय असते, गावचा आरसा असते. मग तो आरसाही आपल्याला कसा ठेवायचा आहे तर कायम स्वच्छ, गेलं की स्पष्ट प्रतिमा दिसली पाहिजे त्याच्यामध्ये, असा ठेवायचा. म्हणजे ती शाळा रोज जाऊन धुवायची का तुम्ही, धुवायची का नाही, तर त्या शाळेमधलं आपल्या मुलांना स्वच्छ पाठवायचं, आपल्या मुलांची दप्तरं नीट आहेत का, आपली मुलं शाळेत जाऊन काय करतात ते पाहायचं, तर ती शाळेचा आरसा स्वच्छ होईल. आता हे सांगतात बाबा एकनाथ महाराज की डोळ्यात म्हणा, काय करा, डोळ्यात म्हणा, सतत तक्रारी करू नका, नीट बघा, त्याचा बारकाईनं अभ्यास करा, काय चांगलं काय वाईट ते शोधा. डोळे बघा, तक्रारी बंद करा आणि मग पेरा. नाही तर उगाच शेतात गवत उगवलंय आणि तसंच आता वेळ नाही का माझं गवत काढायला, तसंच पेरूया, तसंच पेरलं की त्या गवताचं बी पेट पडले द्या, ते बी सुद्धा उगवणार, गवताचं बी सुद्धा आपण पेरलेली बाजरी सुद्धा उगवणार. मग बाजरी काढावी का गवत काढावं हेच आपल्याला कळणार नाही. म्हणून आधी काय केलं पाहिजे, ते शेत आधी स्वच्छ करावं लागेल. म्हणून तर आपण त्याची नांगरणी पळवणी करतो, मशागत करतो चांगली, आणि मग पेरणी करतो. तसं आपल्याला आपल्या मनाची मशागत करायची, आपल्या शरीराची सुद्धा मशागत करायची, आणि मगच त्यात काय करायचे, पेरायचे. जे पेरिले तेच पाहिजे. मग आपण चांगलं पेरलं तरच चांगलं मिळणार. पाहिजे म्हणजे मिळेल आपल्याला. जर आपण पेरलंच नाही, चांगलं बियाणंच नीट निवडलं नाही तर पुढचं पीक चांगलं येणारच नाही. आता आज एक सद्यस्थितीवर बघा मला सांगावं वाटते की आपण सगळेजण कशाच्या मागे लागलोय, फास्ट पैसा मिळाला पाहिजे, शेतीत खूप उत्पन्न मिळालं पाहिजे. मग आपण काय केली, आपली पारंपरिक शेती सोडून दिली, बरोबर ना. मग ती पारंपरिक शेती सोडली, त्याचं फळ मिळाले बघा आपल्याला. काय आपण काय पेरले, कीटकनाशक पेरली, खतं पेरली, त्यात बिया टाकलं ना, गवत मारायचं औषध वेगळं, तणनाशक वेगळं, कीड मारायचं वेगळं, आणि मग तसंच ते पीक येते. एक पोतं व्हायचं तिथं 10 पोती होत आहेत आता, पण ती कसली होत आहे, केमिकल युक्त, बरोबर. आणि तेच आपल्या शरीरात जाते. आपण पेरताना त्या रसायनयुक्त पेरतोय, खातोय, आणि त्यातच आता फळ काय मिळते आपल्याला, कॅन्सर सारखा आजार होतोय आपल्याला. त्या आजारावर आता आपण सहजासहजी बरं होत नाही. असे गावोगावी इतके दिवस कॅन्सर म्हणजे खूप लांबपर्यंत आपल्यापर्यंत आलाच नव्हता, पण आता बघा ना, गावोगावी कॅन्सरची माणसं सापडतात. आणि सगळ्यात जास्त कसली आहे, स्त्रियांना जास्त होते. का स्त्रियांना जास्त होते, तर त्या स्त्रिया सतत त्या पिकाजवळ असतात बघा, खुरपणी करायला, काढायला, त्या धान्याची वाळवण हे करायला. म्हणून स्त्रियांना तो जास्त होतो. त्या रसायनांचा संपर्क काय होतोय, स्त्रियांकडे जास्त येतोय, म्हणून स्त्रियांना जास्त कॅन्सर व्हायला लागलाय. मग आता आपल्याला ते काय केलं पाहिजे, ते क्षेत्र म्हणजे ते बियाणं किंवा जे पेरतोय आपण ते सेंद्रिय पेरलं पाहिजे.
जुन्या काळात आपण टाकत होतो का होतं. आम्हाला आठवतंय आपल्या गावात बघा त्या बैलगाड्या खताच्या असायच्या. एप्रिल मे महिना सुरू झाला की खताचे बी शेतात नेऊन लावायचे, शेण खताचे कचऱ्याचे उकिरड्या असायचे आणि त्याच खतावर आपण तरवा टाकायचो. शेतात सगळ्या ते भात भुईमूग त्याला ते टाकायचो. त्यामुळे ते खायला सुद्धा कसं लागायचं, छान लागायचं. तो भात बघा ना पितळाच्या पातेल्यात केला तर लाल भाजायचा. म्हैशीच्या दुधाबरोबर आपण तो कसा छान साई बरोबर खायचो. हाय का वाटत तिचं का नाहीये. आपण बीजच पेरलं ना तसं केमिकलचं. वासाचा भात पाहिजे, शिजल्याचा वास आला पाहिजे. काय बरोबर ना. भात शिजायला टाकायचं तुम्हाला काय आला पाहिजे, वास आला पाहिजे. इंद्रायणी आपलं काय झालं, स्टेटस वाढलं. आम्ही काय खातो, इंद्रायणी बरोबर ती सगळी खतं खातोय, औषधं खातोय, जिभेचे चोचले पुरवतोय. पण शरीराला ते गरजेचं आहे का रसायन आहे. नाही. त्यामुळे मग आपल्याला हे अनेक प्रकारचे काय व्हायला लागले, आजार व्हायला लागले. आणखी जुन्या काळातली माणसावर सौम्य होतो, सहजजी अशी आपण एकमेकाच्या अंगावर जात होतो, भांडण करत होतो, प्रेमानं राहायचो ना. आता बघा ना लगेच माणूस तापतो. खाणंच तसं झालं ना, केमिकल आलं, चटपटीत खाणं आलं. आपल्या शरीरावर शेतात काय पेरतोय आपण, चटपटी, समोसा, वडापाव. मोठी मुलं तर यांना माहिती असेल पिझ्झा, बर्गर. काय होणार, जे आपल्या शरीररूपी शेताला लागतच नाहीये तेच आपण काय करतोय, खातोय. म्हणून आपलं खाणं जिभेचे चोचले आपण सोडूया आणि सगळ्यांना स्वतः पुरतं तरी सेंद्रिय शेतीकडे वळूया. सेंद्रिय शेती करूया. आपल्या बिना खताचं भलं बाबा एकच पोतं तांदूळ होत्या मला वर्षभर पुरेल. त्या तांदळाचा भात सुद्धा जास्त होतो बघा. आता इंद्रायणीच्या तांदळाचा होतो का तेवढा भात, होतो का तेवढा भात. एक ग्लास तांदूळ, एक ग्लास पाणी, त्या 2 ग्लास एवढाच भात होतो. आपल्या आधीच्या तांदळाचा एवढं वगैरे तांदूळ लागतं तर भला पातेल्यावर भाजायचा. ते काय व्हायचं, फुगायचं तांदूळ. म्हणजे आपण आपल्या शरीररूपी क्षेत्रात हे आपलं पेरतोय आणि मग अनेक आजार, अनेक विकार होत आहे. मामा त्या रसायनांमुळे गुडघ्या दुखायला लागल्या. लसीचा काही त्याच्यावर परिणाम नाहीये. काय कोरोनाने लस दिली ती आपल्याला वाचवायला दिली, ती पण आपल्या देशाने शोधली होती, ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुम्ही शेतातली बाहेरची औषधं बंद करा बघा, तुमची सगळी दुखणी बंद होता येत का नाही. ती औषधं खाताय त्यामुळे दुखणी वाढल्या. कोरोनाच्या लसीचा संबंध नाहीये त्याच्याशी. त्या लसीमुळे आपण वाचलोय जे आहे ते ना. आणि त्यात सुद्धा जर आपलं मन खंबीर असतं, मन रूपी शेत जर आपण त्या काळात जी माणसं वाढली त्यांनी जर आपलं मन रूपी शेत खंबीर ठेवलं असतं तर ती माणसं वाढली नसती कोरोना. आणि आणखी की ज्याला आजार झाला त्या काळात त्याला जर आपण खंबीर साथ दिली असती, आपण समाजरूपी क्षेत्रानं जर त्याला आपलंच केलं असतं, त्याला असं वाईट टाकायला केलं नसतं तर तो माणूस मनानं खचला नसता आणि तो गेलाही नसता. कोरोनाने आपल्याला चांगलं शिकवलं. आपण जो दृष्टिकोन ठेवू तसा आपल्याला पुढचं आपलं होत असतं. तशी दृष्टी तशी सृष्टी. हे सांगतात एकनाथ महाराज सांगतात डोळसपणे बघा, हे मी आता तुम्हाला सांगते. तसं समर्थ रामदास सांगतात बघा, प्रयत्न करत राहा. तुमचं हे शरीररूपी मन रूपी क्षेत्र तुम्हाला जर कायमस्वरूपी आनंदी प्रसन्न ठेवत असेल, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवायचं असेल तर तुमचं काय करा, प्रयत्न करत राहा. प्रयत्न वाळूचे नळगडीदा तेलही मिळेल, प्रयत्नांती परमेश्वर. मग हे सांगितलं, प्रयत्न केलं तरच आपलं एक क्षेत्र चांगलं होणार आहे. आपल्या पोटी किंवा आपल्या शेतामध्ये चांगलंच बीज निपजणार आहे जर आपण प्रयत्न चांगले केले तर. आपण जर प्रयत्नच कमी केले तर चांगलं पीक येणार नाही. बीज सुद्धा कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. त्या बीजाची आपण काय करतो, खात्री करतो आणि मगच पेरतो. तसंच एक राजा होता. त्या राजाला स्वतःचं मुलबाळ नव्हतं आणि त्याला गादीवर पुढे बसवण्यासाठी एक शोधायचा होता दुसरा मुलगा. म्हणून त्या राजाने काय केलं, सगळ्या राज्यभर दवंडी पिकवायला लावली की मी प्रत्येक
नाही. प्रत्येक तरुण काय झाला, ते बी घेऊन घरी गेला, ती बी कुंडीत लावलं, चांगली माती आणली, चांगलं त्याची मशागत केली, सगळं केलं. आता महिना झाला तरी ते बीच उगले. सगळ्यांचं बी आहे ना, महिना झाला तरी उगले. तर त्यातले जे 20 जण होते, 20 जण, त्यांना काय वाटलं की हे बी उंदरांनी खाल्लं का, मुंग्यांनी खाल्लं का, काहीतरी झालं असेल का, कुजलं का, उगवानाच कसं. त्या 20 जणांनी वेगवेगळं बी लावलं. त्यात कुणी लावलं घेवड्याचं बी, कुणी लावली आंब्याची पोळी, कुणी लावलं गुलाबाचं रोप, अशी अनेक वेगवेगळी लावली. पण त्या 21 जणांमध्ये एकच प्रामाणिक होता. त्याला त्याच्या आई वडिलांनी लहानपणापासून प्रामाणिकपणाचं बीज पेरलं होतं, खरेपणाचे संस्कार दिले होते. त्यामुळं त्यानं मात्र काहीच केलं नाही. आणि 6 महिन्यानं ठरलेल्या दिवशी सगळेजण आपापल्या कुंड्या घेऊन आले. ज्यानं गुलाबाची फांदी लावली होती ना त्या बीजाला, त्या गुलाबाला असं टवटवीत लाल भडक फुलं आलं होतं. त्याला वाटलं हे माझं लाल भडक फुल बघून राजाला लगेच काय होईल, खुश होईल आणि मला पुढचा राजा बनवेल. राजानं सगळ्यांचं बघितलं, प्रत्येकाच्या ह्याच्यात काही नाही काय उगवलेलं होतं, काही होतं. फक्त एकच होता ना, त्याची कुंडी मातीची बिना झाडाची पोडकी कुंडी होती त्याची. काय झाडच नव्हते त्याच्यात. सगळी हसत होती त्याला, सगळे काय करत होते, त्याला हसत होते. का तर ह्याच्या कुंडीत काहीच नाही, आलाय राजा असे सगळे हसत होते. मग दरबार भरलेला होता. राजानं त्या सगळ्यांना जागेवर उभं केलं आणि ज्याच्या कुंडीत काहीच झाड नव्हतं ना, त्याला बोलवलं आणि सगळ्या दरबाराच्या लोकांना सांगितलं की आता पुढचा राजा कोण, तर हा तरुण मुलगा. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कसं काय, त्याचा तर कुंडीत रोपटच नाही आणि हा राजा कसं काय. मग तेव्हा राजाने सांगितलं की मी बी दिलं होतं सगळ्यांना सारखंच, पण मी ते बी उकडून दिलं होतं, उकडून वाळवून त्यानं ते बी दिलं होतं. आता उकडलेलं बी रुजल का शेतात, आपण शेतात बी पेरतो, ते जर शिजवून पेरलं तर ते उगवेल का, नाही. त्यामुळं एकच खरा होता, त्याचं बी काय उगवलं नाही. त्यानं मोकळी कुंडी आणली होती आणि तो त्या राजाच्या जागेवर पुढचा त्या राज्याचा महाराज झाला. त्याला हे कशाचं फळ मिळालं, प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. त्याच्या आई वडिलांनी त्याला जे खरेपणा शिकवला होता त्याचं फळ त्याला मिळालं. म्हणून नेहमी खरेपणाचंच बीज पेरायचं, तेच पुढे उगवतं आणि त्याचा उशिरा का व्हायला पण आपल्याला त्याचं काय मिळतं, चांगलं फळ मिळतं. म्हणून बीज निवडताना सुद्धा आपल्याला कसं निवडायचंय, चांगलं. बघा ना, एखादा मुलगा मुलगी बघायला गेल्यावर कसा निवडून घेतो, देखणी पाहिजे, गोरी पाहिजे, शिकलेली पाहिजे, एवढं पॅकेज पाहिजे. बायको निवडताना एवढं करतो. मग आपल्या आयुष्यासाठी चांगलं निवडताना आपण किती केलं पाहिजे. मग आपण थोडं काय केलं पाहिजे, परमार्थाकडे पण गेलं पाहिजे ना. आपल्याला काय हवं, आपल्याला मोक्ष केव्हा मिळेल, आपण आपल्या देहरूपी क्षेत्रामध्ये काय पेरलं पाहिजे, आपल्या मनरूपी क्षेत्रामध्ये काय पेरलं पाहिजे, हे आपण सगळ्यांना चोखून घ्यायचंय, चोखंदळ व्हायचंय. चांगलं काय वाईट काय हे नीट पारखून मगच आपण पुढे जायचं, तरच आपलं पुढचं सगळं कल्याण होणार. नाहीतर काय होणार, ठेविले अनंते तैसेची राहावे, तिथे असुदावे समाधान. काहीच केलं नाही तर काय मिळणार आपल्याला, तसं आळशीपणा चालणार आहे का, नाही. आळशीपणाचं बीज आपल्याला उकडून टाकायचं, चांगली बीजच, चांगली मुळंच आपल्याला रुजवायचं आपल्या आयुष्यामध्ये. वाईट जे असेल ते सगळं काय करायचंय, टाकून द्यायचंय. चांगलं
देवावरी भार. पण हे कुणाकडून? नामदेव महाराजांकडून. कारण सगळं ते काय करत होते ते विठ्ठलाला. साधा नैवेद्य दाखवायला गेले तरी त्यांनी विठ्ठलाला अर्पण केलं. मग आपली रोजची तीच भावना झाली पाहिजे. आपण जे काय करू ते काय केलं पाहिजे? श्रीकृष्ण अर्पण मस्त. आपल्याला भगवद्गीता आपली ज्ञानेश्वरी हे सांगत असते ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण जे काय कर्म करू ते कर्म करत राहायचं. ते कर्म मी केलं, माझ्यामुळे हे झालं अशी भावना ठेवायची नाही. चांगलं कर्म करत राहायचं आणि ते केलेलं कर्म सगळं कुणाला अर्पण करायचं? श्रीकृष्णाला अर्पण करायचं. श्रीकृष्ण चरणी अर्पण करायचं. तेव्हा मग त्या कर्माचं फळ आपल्याला हळूहळू चांगलं मिळणार आहे. आता माणसं म्हणतात बघा की कलियुग आहे, आता चांगल्या कर्माचं फळ काय चांगलं मिळत नाही. मिळतं. आपले कर्माचे भोग आहेत. काही कर्माचे भोग आपल्या लहानपणीचे असतील, काही आपल्या आतून नकळत घडलेल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात, काही पूर्वजन्मीच्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. कारण कर्माचे फळ पूर्वी म्हणायचे बघा, आज ज्याने केलं ते पंथू फेडतो, नातू फेडतो. आता तसं कलियुगात होत नाही. प्रल्हाद शिंदेचं एक अभंग आहे बघा, कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे आपण जे कर्म करतोय, आपण जे कर्म करू तेच कर्म आपल्या पुढे उभं राहणार आहे. आणि सकाळी उठल्यावर सगळ्यांना रोज ठेवायचं काय की मी आजपासून चांगलंच करणार. संसारी लोकांनी पहिलं नवरा बायको, तुम्ही जर एकमेकांशी चांगले वागला तर तुमची मुलं चांगली वागतील, तुमची नातवंड चांगली वागतील. तुम्हीच एकमेकावर जर हमरे तुमरे आला की तुमची मुलं पण तुमच्याकडून तेच शिकणार. मुलांनी काय करायचं? मुलांनी कोणतं कर्म करायचं? आजपासून तर अभ्यासाचं सांगितलं. ह्या गुरुकुलाच्या मुलांनी साधनेचं कर्म करायचं. तसं तरुणांना पण मी सांगेन की तरुणांना घरी गेलं की पाहिला, आणि तुम्ही सुद्धा या बऱ्याच जणी मोबाईल वापरतात बघा. घरी गेलं की मोबाईल द्या आणि मोबाईल मध्ये आपलं कर्म शोधायचं. कसं कर्म शोधायचं? व्हॉट्सअप काढायचं, युट्यूब काढायचं, इंस्टा काढायचं. त्याला तुम्ही काय काय बघितलंय हे तुमचं कर्म आहे. तुम्ही जर चांगलं बघितलं असेल तर पुढं चांगलं येणार. तुम्ही जर ते रील्स बघत असाल, काय काय ती गाणी बघत असाल, नको ते बघत असाल तर ते डिलीट करा. मोबाईल सुद्धा चांगला आहे, मोबाईल मित्र आहे, मोबाईल काय वाईट आहे असं नाहीये. तुम्ही त्याचा उपयोग कसा करता ते महत्वाचं. मोबाईल मध्ये तुम्ही गेल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये ज्या वाईट गोष्टी असतात त्याला डिलीट करून टाका, त्या बघू नका. मग तुम्ही जर ते सतत तेच बघत राहिला की तुमच्या आयुष्यात पण पुढे तसंच घडत राहतं. आपलं माइंडसेट तसं होतं. त्या टीव्हीच्या मालिकांना का बघू? तेच 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 ते सगळं त्या मालिकांमध्ये असतं. मग आपल्या डोक्यात पण तेच राहतं. मग त्या मालिका बघणं सोडून द्या. सगळ्या भगिनी वर्गांसाठी हे सांगते. आपलं चांगलं करत राहा. मोबाईलवर मी सांगितलं ना मी काय करते की ते मला रोज ऐकायला आवडतं. हरिपाठ रोज म्हणायला वेळ नसतो ना, स्वयंपाक करता करता आपला ऐकायचं. मोबाईल चांगला आहे. तुम्ही घरी गेल्यावर तुमची हिस्ट्री काढायची आणि त्या हिस्ट्री मध्ये जे वाईट असेल ते सगळं काय करायचं? डिलीट करायचं, ते पुसून टाकायचं. आपल्या मनाचा, आपल्या मोबाईलचा आरसा काय करायचा? स्वच्छ करायचा. आपला आरसा स्वच्छ झाला की मग तुमच्या सगळ्या गोष्टी पण स्वच्छ होतील. आणि आरशावर एक फक्त सांगायची गोष्ट राहिली की आरसा कसं आहे तसं दाखवतो. बघा एका गावात आरशे महाल होता आणि त्या आरशे महालामध्ये काही मुलं सहलीला गेली आणि ती मुलं बघायला लागली इकडे तिकडं. तर बघताना सगळ्या आरशात दिसतंय ना, काही मुलं हसायला लागली. हसणाऱ्या मुलांना हसणारी मुलं दिसली, रडणाऱ्या मुलांना कशी मुलं दिसली? रडणारी. चिडणाऱ्या
साक्षीदार असतो, मनरूपी आरसा. तर तो मनरूपी आरसा आपल्याला नेहमी काय करायचा, स्वच्छ ठेवायचा. सगळ्यांना सतत काय करायचे, मदत करायची, चांगलं बोलायचं, गोड बोलायचं, तर आपली सगळी पुढची कर्म चांगली होती. मग पुढचे कुठले कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागणार नाही. एवढंच आपण शिकूया. आणि आरसा कसं दाखवतो ना, तर दशरथ राजाने आरशात बघितलं होतं बघा, त्याला पांढरा केस दिसला. पांढरा केस दिसल्यामुळे त्याला सुचलं की आपण आता म्हातारा झालो, रामाला राजा बनवलं पाहिजे. मग तिथून पुढे ते सगळं रामायण घडलं. निमित्त होतं ते आरसा. दशरथांना आरसा बघणं हे काय होतं, निमित्त. कारण रामरूपी क्षेत्राला काय करायचं होतं, रावणाचा वध करायचा, म्हणून ते सगळं घडून आणलं. आणि दशरथ राजा हा पूर्वीच्या काळातला पूर्वजन्मातला मनु आणि शतरूपा. मनु राजा होता, त्याची बायको शतरूपा. त्या दोघांनी तप केलं होतं. आणि तप करून भगवान विष्णूंना सांगितलं होतं की तुम्हीच माझ्या पोटी काय झालं पाहिजे, पुत्र म्हणून जन्माला आला पाहिजे. मग तो मनु राजा हा दशरथ राजा म्हणून जन्माला आला आणि शत्रुपा राणी ही कौशल्या म्हणून जन्माला आली. पण त्यावेळी मागताना दोघांनी कसं मागितलं होतं, दशरथ राजाने सांगितलं होतं तू माझ्या पोटी मुलगा म्हणून जन्माला यायचं, सतत माझ्या समोर राहायचं, माझा मुलगा म्हणूनच तू माझ्याजवळ राहिला पाहिजे. जर माझ्या डोळ्यासमोर तू क्षणभर जरी नाही झालास ना तरी मी जगणार नाही. त्या विष्णूंनी त्याला तसंच तथास्तु म्हटलेलं. पण शत्रुपा राणी मात्र बघा बायकांचं मागणं कसं असतं, त्या सगळा सारासार विचार करून मागतात. म्हणून बायकोचा सल्ला संसारात खूप महत्वाचा असतो. मी स्त्री आहे म्हणून सांगत नाही. तर शत्रुपाने मात्र काय मागितलं होतं की भगवंता तू माझ्या पोटी जन्माला ये, मी तुझा पुत्र म्हणून खूप लाड करेल, कौतुक करेल, कौतुक करेल, पण तरी सुद्धा मला कायम निदान असू दे की तू भगवान परमात्मा आहेस. काय आहेस, भगवान परमात्मा आहेस. तुला तुझं कर्तव्य नेहमी करायचं. तू माझ्या पोटी जन्माला ये, मला ती जाणीव दे, मलाही माझं कर्तव्य करू दे, तुलाही तुझं कर्तव्य करायचं याचं बहाणा असू दे. आणि त्याप्रमाणे घडलं बघा. रामवनवासाला गेल्यानंतर डोळ्याकडून राम दिसण्याचा झाला की दशरथ राजाचा काय झाला, मृत्यू झाला. आणि कौशल्याने मात्र त्याला परवानगी दिली बघा, वल्गला नेसायला सुद्धा परवानगी दिली, वनवासाला जायला परवानगी दिली. का, तर तिचं कर्तव्य काय होतं, मुलाला वडिलांच्या आज्ञा पाळायचं गरजेचं आहे. मग तिने परवानगी दिली पाहिजे. आणि रामाचं कर्तव्य काय होतं, वडिलांची आज्ञा पाळणे. म्हणजे जसं त्यांनी ते बीज पेरलं होतं पूर्वजन्मामध्ये, तसंच बीज त्यांना रामायणाच्या जन्मामध्ये सुद्धा तेच बीज त्यांना पुढं उगवलं, तसंच उगवलं. त्याप्रमाणे ते निपजले. पूर्ण करायची सेवा का सांगायचे अजून, झालेली सेवा पहिल्यांदा श्रीकृष्णार्पण असतो, नंतर माझ्या गुरूंना, माझ्या आई वडिलांना, तुम्हा सगळ्यांच्या चरणी ही सेवा अर्पण. आणि ही सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, प्रभु चरण के खोज चला मैं, प्रभु चरण की खोज चला मैं, मोक्ष द्वार पर आया आया, अवसर पाया अवसर पाया. झालेल्या सेवेला पूर्ण विराम. बोला पुंडलिकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. तुम्ही सगळ्यांना माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार. अशीच पुन्हा सेवेची संधी द्या. मी नेहमी येईन. माहेर नेहमी आपल्याला कसं असतं, आवडतच असतं. आता पासायला घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोणी मन द्यावे, पसाय दानने विठ्ठलांची व्यंकटी सांग
ठेवा एवढे